की आजचा हा कार्यक्रम संपूर्ण मराठीत होणार आहे. तर सुरुवात मला अशी करावीशी वाटली की ज्या संस्थेतर्फे हा कार्यक्रम होतो आहे त्याच्या नावापासून आपण सुरुवात करावी. इंग्रजीमध्ये काय नाव आहे ते तुम्ही पाहताच आहात. त्याला काय नाव द्यावं म्हणताना मला एक शब्द सुचला, बेबंद संकल्पना. पण वाटलं की नाही, बेबंद या शब्दाचा कदाचित विचित्र अर्थ लावला जाईल, म्हणून आपण त्याला मुक्त संकल्पना म्हणूया. आणि हे मला अधिक उचित वाटतं अशासाठी की आजचं जे पारंपरिक शिक्षण संस्थांमधून जे दिलं जातं, शाळांमधून, महाविद्यालयांमधून, ते संकल्पना मुक्त आहे. मग तिथं संकल्पना तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न कधीच केला जात नाही. माहिती दिली जाते आणि ती आहे त्या शब्दांमध्ये, कळली नाही तरी पाठ करून ठेवावी आणि नंतर मग जेव्हा परीक्षा होईल तेव्हा ती ओकावी. अशा तऱ्हेचं हे शिक्षण थोडंफार आहे. म्हणजे विद्यार्थ्याला भरपूर माहिती देऊन त्याला भारवेत्ता करायचं, त्याला सारवेत्ता करण्याची धडपड करायची नाही, अशा प्रकारचं शिक्षण आहे. आणि म्हणून आज एक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे राष्ट्रीय स्तरावर. आम्ही जेव्हा याचा विचार करतो आणि सध्या एका दुसऱ्या प्रकल्पाच्या निमित्तानं आम्ही तो करतो आहोत, की आज आपल्या महाविद्यालयांमधून, शाळांमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेला विद्यार्थी, तरुण हा अनेक वेळा बेकार राहिलेला आपल्याला दिसतो. आणि त्याचं कारण एक असं आहे की तो रोजगारक्षमच बनत नाही. मी इंग्रजी शब्द वापरणार नव्हतो, पण कदाचित रोजगारक्षम हा शब्द कळला असेल. त्याला एम्प्लॉयबिलिटी नसते त्याची, आणि ती नसते याचं कारण असं की संकल्पनाच मनात स्पष्ट नसल्यामुळे त्या संकल्पनांचा वापर समोर येणाऱ्या समस्येवर तोडगा शोधून काढण्यासाठी कसा करायचा हेच समजत नाही कोणाला. कारण तिथे गाईड नसतं, ते कोणी त्याचे वर्ग घेत नाही कोणी. तुम्ही केलात एका कारखान्यात काम करायला लागतात आणि तुमच्या वरिष्ठांनी तुम्हाला सांगितलं अमुक अमुक वस्तू बनवायची आहे, त्याला जी काही लागणारी सामग्री सगळी तुझ्या पुढे आहे, आणखी काही तुला पाहिजे असेल तर तीही मिळेल, कशी करायची हा तुझा प्रश्न आहे. तिथंच खरा प्रश्न येतो. कशी करायची हे सांगणारे वर्ग तिथं कुठं नसतात. ते स्वतः शोधून काढावं लागतं, जे काही ज्ञान मिळालेलं असेल त्याच्या आधारावर. आणि म्हणून या संकल्पना स्पष्ट होण्याची आवश्यकता असते. एक उदाहरण देतो मी. भाभा अणुसंशोधन केंद्रात असताना आणि नंतर इतर काही राष्ट्रीय स्तरावरच्या प्रयोगशाळांमध्ये जेव्हा नवीन भरती होते, पदवी मिळवलेली तरुण मंडळी तिथे आपल्याला नोकरी मिळावी यासाठी मुलाखत द्यायला येतात, त्यावेळेला जे भौतिकशास्त्राचे विद्यार्थी असत, असे अनेक आपापल्या महाविद्यालयांमधून, विद्यापीठांमधून पहिला वर्ग मिळवलेले, पहिल्या वर्गात पहिला क्रमांक मिळवलेले असे अनेक विद्यार्थी यायचे. आणि त्यांना मी एक प्रश्न विचारायचो की काल मी बाजारात गेलो होतो, माझ्या पत्नीनं सांगितलं की घरातलं तेल संपलेलं आहे, जे आपण तळण्यासाठी वापरतो ते खाद्यतेल, आणि ते घेऊन यायचं आहे. आणि नेहमीप्रमाणे तिने मला अशी सूचना केली होती की वेगळ्यासारखे पहिल्याच दुकानात जाऊन खरेदी करू नका, जरा 2-4 दुकानं हिंडा, माल कसा आहे तो पहा, भाव कसा आहे तो पहा. म्हणून मी पहिल्या दुकानात गेलो आणि त्याला विचारलं की बाबा रे, तुझ्याकडे चांगलं तेल आहे का? आम्ही वाईट तेल ठेवत नाही. बहुतेक पुणेकर असावा तो. तर म्हटलं काय तेल कसं? तो म्हणाला आम्ही त्याकडे 60 रुपये लिटर या भावाने आहे. ठीक आहे. दुसऱ्या दुकानात गेलो, त्याला विचारलं काय बाबा तुझं कसं तेल आहे? चांगलं आहे मला माहिती आहे, पण भाव काय? तो म्हणाला 60 रुपये किलो. तर मी आता कोणतं घ्यावं?
हे त्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे. कोणतं तेल मी खरेदावं की घरी गेल्यानंतर मला बोलणी खावी लागणार नाहीत. ही मुलं 5वी-6वीतली असतील, त्यांना कदाचित ही संकल्पना अजून नसेल. यावर बहुतांश प्रतिक्रिया काय यायच्या, माझ्या कानापर्यंत येतील असं कदाचित बाहेर बोललं जायचं. नाही, ह्यांचं आधीच ठरलेलं आहे कोणाला घ्यायचं ते, हा सगळा आहे ना, हा सगळा तमाशा चाललेला आहे. आम्ही भौतिकशास्त्रात पदवी घेऊन आलो, हे काय बाजारात तेल जाऊन त्याचा भाव काय म्हणून विचारतायत आम्हाला. किंवा दुसरं असंच, नाही ही आमची चेष्टा केली जाते, हे सहन करता कामा नाही. आपण काय भलतेच काय प्रश्न विचारायचे. मी सगळी तयारी करून आलेलो, न्यूटन, आईन्स्टाईन, कोळून वगैरे आलेलो, काय हे मंडळी विचारतायत. त्या मंडळींच्या लक्षात हे येत नाही की ह्या प्रश्नाचा एका अतिशय मूलभूत, जेव्हा आपण विज्ञानाचं शिक्षण घ्यायला लागतो 7वी-8वीच्या वर्गात, त्यावेळेला शिकलेल्या संकल्पनेशी संबंध आहे. घनता म्हणजे काय की 1 लिटरचं वजन किती. आणि मग जर एखाद्या विद्यार्थ्यांनी काही थोडाफार प्रयत्न केला तर त्याला एक थोडी, आपण टाच मारून घोड्याला पळवतो असे टाच देण्यासाठी एक सूचना द्यायची की पाण्यात तेल मिसळलं तर काय होतं. मग तो म्हणतो नाही मिसळत नाही. मिसळत नाही कबूल, पण होतं काय नेमकं. तेलावर पाणी बसतं की पाण्यावर तेल बसतं का दुसरंच काहीतरी होतं. नाही म्हणतो तो तेल वर तरंगतं पाण्यावर. का तरंगतं. असे अनेक ढुसण्या दिल्यानंतर केव्हा तरी त्याच्या डोक्यात प्रश्न पडतो की हां काहीतरी आहे, हे तर कुठेतरी आपण शिकलो त्याशी संबंध आहे. हे असं होतं याचं कारण त्याला पहिला वर्ग मिळालेला असतो. त्याला तुम्ही जर मी रीतसर प्रश्न विचारला, घनता म्हणजे काय, धडाधड तो पाठ करून मला सांगेल. पण ते जे काही ज्ञान आपण मिळवलेलं आहे, तथाकथित ज्ञान मिळवलेलं आहे, त्याचा आपल्या नेहमीच्या व्यवहारात कसा उपयोग करायचा, कसा वापर करायचा, हे आपण शिकवत नाही. ह्याचं कारण म्हणजे संकल्पनाच आपण स्पष्ट करत नाही. आणि तिथेच मला वाटतं यांच्या संकल्पनांचा खरा उपयोग आहे. मग ते शिक्षण तुम्ही संगणकाद्वारे घरच्या घरी दिलेला असो की प्रत्यक्ष वर्गात आणून कार्यशाळा घेऊन दिलेला असो, हा तपशिलाचा भाग झाला. कसं द्यावं ते जर घरच्या घरी देता येत असेल तर अधिक उत्तम. किंवा आज तर राष्ट्रीय स्तरावर जो एक म्हटलं व्यापक प्रकल्पात गुंतलेलो आहे, तिथे हा एक विचार चाललेला आहे की जसं आर्थिक क्षेत्रात आपल्याला सुधारणा व्हायला हव्यात, इकॉनॉमिक रिफॉर्म्स म्हणतात, तशा प्रत्येक क्षेत्रात होणं आवश्यक आहे. त्यातली शिक्षण क्षेत्रातली एक कोणत्या प्रकारची सुधारणा व्हायला हवी, तर ती एक की कोणताही विद्यार्थी हा त्याच्याकडे गुणवत्ता नाही असं होत नाही. प्रत्येकाकडे गुणवत्ता असते, त्याचं स्वरूप वेगळं वेगळं असू शकतं. ती गुणवत्ता ज्या क्षेत्रात असते, क्षेत्र वेगळं वेगळं असू शकतं, पण प्रत्येकाकडे गुणवत्ता असते, कमी अधिक प्रमाणात असेल. त्या गुणवत्तेचा विकास होण्यासाठी शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. शिक्षण द्यायचं कशाला मूलतः रोजगारासाठी, हे कोणी म्हणेल, पण रोजगारासाठी द्यायचं असेल तर त्याला रोजगारक्षम तरी करायला पाहिजे की नाही आपल्याला. मग ते जर करायचं तर प्रत्येकाला त्याच्या गुणवत्तेनुसार शिक्षण मिळालं पाहिजे. हे ज्या वर्गात 50-60 विद्यार्थी एकत्र बसलेले असतात आणि त्यांच्या गुणवत्तेमध्ये टोकाचे फरक असू शकतात, अशा वेळेला सर्वांना एकत्र द्यायचं, त्या शिक्षकाला ते थोडं कठीण जातं की सर्वांना. मग तो काय करतो, किमान गुणवत्ता कुठे आहे त्या स्तरावर जातो, लघुत्तम साधारण विभाजक. आणि तो तसा गेल्यामुळे मग ज्यांची गुणवत्ता कमी आहे त्यांना कदाचित त्याचा फायदा होत असेल, पण मग ज्यांची गुणवत्ता त्याच्यापेक्षा अधिक आहे त्यांना ते सगळं कंटाळवाणं होतं, त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. पण त्यांच्याकडे जावं तर या दुसऱ्या टोकाच्या ह्याच्यावर काय, तर प्रत्येकाला त्याच्या गुणवत्तेप्रमाणे शिक्षण देण्याची आपण व्यवस्था करू शकू का. आजवर ते शक्य नव्हतं, परंतु आता संगणकाधिष्ठित
वापर सर्व क्षेत्रात व्हायला लागल्यामुळे हे होणं शक्य आहे असं दिसू लागलेलं आहे. आणि म्हणूनच इथे आपल्याला या कुठल्याही मूलभूत संकल्पना, विषय खास करून विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, इतर क्षेत्रामध्ये मूलभूत संकल्पना नाहीत असं माझं म्हणणं नाही आहे. समाजशास्त्रांमध्येही ते आहेत, अर्थशास्त्रामध्ये आहेत, मानसशास्त्रामध्ये आहेत, विज्ञानामध्ये त्यांचा अधिक वापर असतो, वावर असतो. ह्या संकल्पना आणि मुख्यत्वे या संस्थेचं कार्य चालू आहे ते विषयाच्या शिक्षणाबाबतच आहे. आज ते विज्ञान विषयांचं शिक्षण देत आहेत. ठीक आहे, तिथे संकल्पना विकसित होणं, संकल्पना समजून येणं थोडं अधिक कठीण असतं. एक वेळ असा समज होता की भौतिकशास्त्रातल्या संकल्पना समजायला कठीण, पण जीवशास्त्राच्या संकल्पना त्या मनानं सोप्या. आज मला वाटतं ती परिस्थिती राहिलेली नाही, कारण आज जीवशास्त्राचा अभ्याससुद्धा भौतिकशास्त्राप्रमाणे विश्लेषणात्मक व्हायला लागलेला आहे. मला आज सांगितले की मी काही कुठल्या जीवशास्त्रामध्ये डॉक्टरेट मिळवलेली आहे वगैरे. मला स्पष्टपणे सांगायला हवं की जीवशास्त्राचा मी कधीही औपचारिक अभ्यास केलेला नाही. माझ्या संपूर्ण शैक्षणिक आयुष्यामध्ये एकच वर्ष SSC होऊन जेव्हा मी महाविद्यालयात प्रवेश केला त्यातलं पहिलं वर्ष, फर्स्ट इयर सायन्स, त्या वर्षी मला जीवशास्त्र हा विषय होता आणि तो टाळणं अशक्य असल्यामुळे मला त्याचं शिक्षण घ्यावं लागलं. आणि जेव्हा तो टाळणं शक्य झालं ते दुसऱ्या वर्षातच मी तो सोडून दिला. पहिल्या वर्षात मी बहुतेक उत्तीर्ण झालो असावं, कारण नाही तर दुसऱ्या वर्षात गेलो नसतो. पण त्या व्यतिरिक्त मी आयुष्यात कधीही त्याचं औपचारिक शिक्षण घेतलेलं नाही. आणि याचं एक कारण होतं की ज्या प्रकारे तो विषय त्यावेळी शिकवला जात असे, आणि आजही मला वाटतं त्यात काही फारसा फरक पडलेला आहे असं मला वाटत नाही. त्यात पाठांतरावर जास्त भर होता. प्राण्यांचे वेगळे वेगळे वर्ग, फायलम अमुक, जीनस तमुक वगैरे वगैरे, किंवा वनस्पतींचे, आणि त्यात सगळी ती लॅटिन नावं. त्या पाठीमागे ही काही तर्कसंगती आहे, हे कधीच त्याला सांगितलं गेलं. आज मला ते कळतंय त्यात तर्कसंगती काय आहे. आपण कोणत्याही गोष्टींची वर्गवारी करतो. आपल्या परिसरात जे काही पदार्थ आहेत ते सजीव आहेत का निर्जीव आहेत, म्हणजे आपण एक ढोबळ करतो, एक खनिज आहे किंवा वनस्पती आहे का प्राणी आहे. मग वनस्पती असेल तर कोणत्या प्रकारची आहे, सपुष्प आहे का अपुष्प आहे, फळ देणारी आहे की नाही देणारी आहे, केवळ मोसमी आहे का सदाहरित आहे, वगैरे वगैरे. ह्या संकल्पनाला आधारितच एक वर्गवारी केलेली आहे. त्या पाठीमागे निश्चित तर्कशास्त्र आहे, पण ते तर्कशास्त्र कधीच उलगडून सांगितलं गेलं नव्हतं. भौतिकशास्त्राचा, रसायनशास्त्राचा अभ्यास आपण वेगळ्या प्रकारे करतो. तिथे तर्कसंगत विचारसरणी असते पुढे जाण्याची. त्यामुळे तिथे पाठांतराची आवश्यकता नसते. तुम्हाला ती मूलभूत संकल्पना एकदा समजली की मग त्यातून आपण तर्कसंगत विचार करून पुढे पुढे जाऊ शकतो. सांगायचा मुद्दा असा की हे अशा प्रकारचं शिक्षण असल्यामुळे एखाद्या विषयाची नावड निर्माण होऊ शकते, पण ती जर आवड निर्माण करायची आणि मूलभूत गुणवत्ता प्रत्येकाच्या अंगी जी आहे तिचा विकास करायचा, तिचा जर त्या विकासाची जी क्षमता आहे त्या क्षमतेपर्यंत तिचा विकास करायचा, तर संकल्पनाधिष्ठित शिक्षण अधिक द्यायला हवं. हे औपचारिक पद्धतीमध्ये केव्हा येईल, कितपत रुजेल, का फायदा होईल, कशा प्रकारे द्यायचं हे ठरवायला हवं. त्याला अजून वेळ आहे. पण तोपर्यंत औपचारिक शिक्षणाला पूरक अशा या शिक्षण पद्धतीचा वापर व्हायला हवा. एक विशेषतः पालकांनी मला वाटतं इथे ध्यानात घेण्याची आवश्यकता आहे, जे मानसीने सांगितलं नाही, की औपचारिक शिक्षणाला पर्याय म्हणून त्यांची ही व्यवस्था नाही आहे. जर कोणी अशी समजूत करून घेईल की ठीक आहे हे आता आहे यांची संस्था, यातून आपलं शिक्षण मिळते, मग वर्गात जाण्याची आवश्यकता नाही आणि नंतर मग आपण बाहेरून परीक्षा देऊन शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो,
आणि त्यानंतर मग आज आपल्याला मुक्त विद्यापीठ आहे, तिथे आपण पदवी घेऊ शकतो. ते नाही. हे औपचारिक शिक्षणाला पूरक आहे. जी त्रुटी आपल्याला औपचारिक शिक्षणात आढळते ती पूर्ण करण्याची कामगिरी हे बजावतात. आणि म्हणूनच त्यांच्यावरती जबाबदारीही अधिक आहे की कोणत्याही प्रकारे विद्यार्थ्यांच्या मनात किंवा पालकांच्या मनात ही पर्यायी व्यवस्था आहे हा विचार रुजू देऊ नये. ह्या संस्थेची स्थापना होण्यापूर्वीपासून मराठी विज्ञान परिषदेमध्ये काही अशा प्रकारचे वर्ग घेतले जात किंवा आम्ही काही कार्यशाळा कणकवलीमध्ये, मुंबईमध्ये, इतर काही ठिकाणी घेतल्या. त्यावेळेला मला आठवतं जेव्हा पहिल्यांदा आम्ही ही कार्यशाळा घेण्याचं ठरवलं तेव्हा अनेक पालकांनी विचारलं, मग ह्यातून आमच्या मुलाचे मार्क किती वाढणार? मला त्यांना स्पष्टपणे सांगावं लागलं की एकही वाढणार नाही. कदाचित कमी होतील. नाही, ती कमी होणार नाही याची मला खात्री होती, पण एकही वाढणार नाही. कारण आमचा म्हणून तो उद्देशच नाही आहे. पण त्या वर्षानंतर पालकांच्या जे लक्षात आलं की नाही, विद्यार्थ्यांचे, आपल्या पाल्यांचे गुण वाढत आहेत. आणि ते का वाढत आहेत? तर जी माहिती द्यायची ती नुसती पाठ करण्याची आता आवश्यकता राहिली नाही. संकल्पना समजलेली होती. त्यामुळे मग ती मांडताना, प्रश्नाचं उत्तर देताना परीक्षेमध्ये ती कशी मांडायची ही गुणवत्ता प्रत्येकाकडे होतीच. पण संकल्पना न समजल्यामुळे एक प्रकारे निर्बुद्धपणे जी आपण उत्तरं लिहित होतो त्याऐवजी आता अधिक चांगल्या प्रकारे आपण उत्तर लिहित आहोत. आता परिस्थिती कदाचित वेगळी आहे. पण मला आठवतं मी जेव्हा MSCच्या परीक्षेला बसलो त्यावेळेला मुंबई विद्यापीठामध्ये प्रश्नपत्रिकेवर एक वाक्य असायचं सुरुवातीलाच, आन्सर पेपर्स विल बी जज्ड बाय द क्वालिटी ऑफ द आन्सर्स रादर दॅन द नंबर ऑफ क्वेश्चन्स अटेम्प्टेड. तुम्ही जे उत्तर लिहिणार त्या उत्तराची प्रत काय आहे, त्याचा दर्जा काय आहे, हे लक्षात घेऊन तुमची उत्तरपत्रिका तपासली जाईल. तुम्ही किती प्रश्न सोडवले आहेत हे एका दृष्टीने कळून राहील. आणि हे तसं होत असे याचा मला अनुभव आहे. कारण त्यावेळेला जास्तीत जास्त 5 प्रश्न सोडवायचे असत, 6 पैकी मला वाटतं का 7 पैकी. आणि माझे कधीच 3.5 पेक्षा जास्त प्रश्न सोडून झालेले नव्हते. परंतु त्या प्रश्नांच्या तुम्ही जी काही उत्तरं लिहिलीत त्यामध्ये तुम्हाला त्या विषयाचं आकलन किती झालं हे जर प्रतीत झालं असेल तर तुम्हाला गुण मिळत असत. आणि आज जेव्हा तुम्ही तुमचं शिक्षण संपवून या बाहेरच्या जगात प्रवेश करता, आपल्या आयुष्याला सुरुवात करता, त्यावेळेला तुम्ही जिथे कुठे रोजगारासाठी जाल तिथे सुद्धा तुमच्या मुलाखतीमध्ये मुख्यत्वे हे आकलन तुम्हाला किती झालं आहे याचा विचार केला जातो. तुम्ही टाय लावून गेलात, गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग सर वगैरे म्हणालात, किंवा आज जाहिरातीत दाखवतात त्याप्रमाणे फेअर अँड लवली लोशन चोपडून केस चांगले, पार्लरमध्ये जाऊन गेलात की नाही ह्याचा विचार तिथे होत नाही. मग ते गेलात तर कदाचित थोडा अधिक प्रभाव पडेल परीक्षकांवर, कदाचित उलटाही परिणाम होईल, सांगत नाही. परंतु मुख्यत्वे तुम्हाला त्या विषयाचं आकलन किती आहे याचा विचार तिथे केला जातो. आणि ते जर आकलन व्हायचं असेल तर मग तुमच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट व्हायला हव्यात. आणि त्या मूलभूत संकल्पना कशा स्पष्ट व्हायच्या, तर यासाठी एक आवश्यक गोष्ट मला अशी वाटते की आपल्या नेहमीच्या व्यवहारांमधली जर काही उदाहरणं आपण दिली तिथे त्या विद्यार्थ्यांना सांगितली तर मग या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी अधिक मदत होते. एक साधं उदाहरण देतो. इथे बऱ्याच माता आहेत, गृहिणी आहेत. तुम्ही अनेक तळणाचे पदार्थ करता घरामध्ये. तुम्ही जेव्हा एखादी बटाट्याची काचरी किंवा माशाची तुकडी तळता
त्यावेळेला ती परत एकसारखी परतत राहता. पण ज्या वेळेला तुम्ही बटाटे वडा तळता त्यावेळेला तो नुसताच वरखाली करून त्यातलं तेल निथळेल एवढंच करतात, ते काही परतत राहत नाही. त्याचं कारण काय? हा तुमचा नेहमीचा अनुभव आहे, तुम्ही करताय हे. सासूबाईंनी सांगितलं म्हणून मी असं करतो हे उत्तर दिलं जाईल कदाचित, परंतु याचं कारण काय? त्या पाठीमागे उष्णता वाहकता, थर्मल कंडक्टिव्हिटी या मूलभूत संकल्पनेचा संदर्भ आहे. प्रत्येक पदार्थाची उष्णता वाहकता वेगळी वेगळी असते आणि म्हणूनच आमटी ढवळताना तुम्ही जर स्टेनलेस स्टीलचा डाव घातला तर तो घरत राहिला तर काही वेळाने तुमच्या हाताला चटका बसतो. पण तोच लाकडी मूठ असलेला जर डाव घातला तर नाही चटका बसत. याचं कारण प्रत्येक पदार्थाची उष्णता वाहकता वेगवेगळी असते. ह्याचा संदर्भ कुठे आहे त्या तपशिलात आता जात नाही मी, परंतु उष्णता वाहकता शिकवताना अशा काही संदर्भ दिला तर एक गोष्ट ध्यानात, एक तर ते संकल्पना स्पष्ट व्हायला मदत होते. दुसरं एक ध्यानात येतं की आपण जे काही शिकतो आहोत ते केवळ कोणाला तरी कल्पना सुचली म्हणून आपल्याला शिकवलं जातं असं नाही आहे. त्याचा आपल्या दैनंदिन व्यवहाराशी काहीतरी संबंध आहे. मराठी विज्ञान परिषदेमध्ये एक व्याख्यान झालं होतं. एक अतिशय प्रख्यात असे गणिताचे प्राध्यापक अमेरिकेतले आलेले होते आणि त्यांनी त्या व्याख्यानाचा फायदा व्हावा म्हणून त्यावेळेला मला आठवतं की 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांनाही बोलवलं गेलं होतं निर्णय शाळांमधल्या, आणि त्यांनी व्याख्यान दिलं, चांगलं दिलं त्यांच्या स्तरावर व्याख्यान करून. त्यावर एक विद्यार्थी उभा राहिला आणि त्यांनी प्रश्न विचारला, धीट होता तो, मला खरं त्याचं कौतुक करावं असं वाटतं. त्यांनी विचारलं की हे गणित आपण का शिकायचं? त्याला उत्तर त्यांनी दिलं की नाही आपला गणिताचा आनंद मिळवण्यासाठी. त्या विद्यार्थ्याचं समाधान झालं नाही. नाही मला आनंद होत गणित शिकून, कशासाठी गणित शिकायचं मी? तर या गणिताचा आपल्या दैनंदिन व्यवहारात फायदा होत असतो हे तर त्याला कुठेतरी दाखवून दिलं आहे काही उदाहरणांसहित. 1957 साली ज्या वेळेला आपल्याकडे दशमान नाणी आली, त्यापूर्वी रुपये आणे पै असा हिशोब होता. म्हणजे 12 पैसा 1 पैसा, 4 पैशाचा आणा, 16 आण्याचे 1 रुपया वगैरे वगैरे. ते सगळं जाऊन फक्त 100 त्याला 9 पैसे, 100 9 पैसे म्हणजे 1 रुपया. आणि त्याच वेळेला आपली वजनमापसुद्धा दशमान झाली. पुढचं शेर रत्तल वगैरे जाऊन किलो लिटर हे आलं. आणि मग त्यावेळेला अशी कोष्टकं छापली गेली होती आणि ती कोष्टक अशी वाटली जात किंवा विकली जात. कारण पूर्वीचा अनुभव म्हणजे मला एक हे भाजी घ्यायची, कशी रत्तल दिली, ती काहीतरी 4.5 आणे वगैरे असं घ्यायची. मग आता ते नाही, आता तुम्हाला किलोमध्ये विचारलं पाहिजे आणि तसं ती सांगणार ते नव्या पैशात. तो हिशोब कसा जोडायचा त्यासाठी कोष्टकं दिली जात. आणि मग सगळे आम्ही मंडळी सुशिक्षित उच्च शिक्षित ते कोष्टक बरोबर घेऊन तिने सांगितलं की, पण ती जी भाजीवाली होती तिथे, भाजीवाला तथाकथित अशिक्षित, तो 2 मिनिटात पटकन तुम्हाला सांगायचा. हे का व्हायचं? तर त्या नव्या पद्धती त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न होता. त्यामुळे ती संकल्पना रुजायला त्याला वेळ लागला नाही. हा जसा तुमच्या दैनंदिन व्यवहाराशी निगडीत जेव्हा एखादी संकल्पना असते किंवा त्या दैनंदिन व्यवहाराशी काहीतरी संबंध आहे जेव्हा सांगितलं जातं, संकल्पना स्पष्ट होते, मनात रुजते, फोफावते. आणि मग त्याच्या पुढच्या विकासामध्ये किती अवघड असलं तर तो विद्यार्थी आपणहून प्रयत्न करून ते समजून घेतो. आणि म्हणूनच मला वाटतं ह्या मुक्त संकल्पना शिक्षणाचं महत्त्व जे आहे ते आपण सर्वांनी ध्यानात घेतलं पाहिजे. ते ध्यानात घेऊन ज्यांनी शिक्षण घेतलं आणि त्यामध्ये काही गुणवत्ता प्राप्त केली, त्या आजच्या पुरस्कार विजेत्या शिष्यवृत्ती मिळवलेल्या विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो. परंतु विशेषतः
कणकवली जी मंडळी आलेली आहेत तिथं, तर त्यांना मी म्हणतो की ज्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही त्यांनाही तुम्ही सांगा की त्या